म्हणजे कधी आपल्याला गायक व्हायचं आहे हा विचार जरी आपल्या डोक्यात आला तर ती आपल्यासारख्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट होती. मी माझा एक एक अल्बम बनवून मी म्युझिक कंपनीला कोरिअर केला. माझी गाणी खूप त्यांना आवडली आणि त्यांचा मला फोन आला. तर त्यावेळी गावात नेटवर्क नसायचा तर आम्ही मोबाईल असा वर एका दिवाळीजवळ चिपकून ठेवायचो. हा बोले मैं जयस वीरा बोल रहा हूँ बोले मुंबई से. तो बोले एग्रीमेंट में भिजवा दूंगा तू मुंबई आ रहा है. बरं, तुमच्या यशाचा पहिला मोठा क्षण कोणता होता? तोच माझा पहिला क्षण जेव्हा मी एग्रीमेंट केला कुणाल कंपनी. तुम्ही तुमचा पहिला ब्रेक भंडाऱ्यामध्ये झाला हो, मेट्रो म्युझिक आणि त्यानंतर मोठा ब्रेक एकदम तुम्हाला मुंबईला मिळाला. मुंबईला कुणाल म्युझिक. कुणाल म्युझिक एक असं नाव आहे की तुम्ही संगीत कधी एक्सेप्ट केलं आणि संगीताने कधी तुम्हाला एक्सेप्ट केलं तर तुम्हाला कुणाची गरज पडत नाही, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही तिथून इन्स्पायर झालात आणि बिलकुल. त्यानंतर खरी सुरुवात केली. खरी सुरुवात झाली. त्या काळात तुमचं स्वप्न किती मोठं होतं? माझे स्वप्न होतं म्हणून मी खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये गायलं. दिल्लीमध्ये पण गायले मी 2 कंपन्यांमध्ये. एक खूप मोठी कंपनी आहे JMD म्युझिक म्हणून, तिथं पण गायलं आहे मी. JWL म्युझिक तिथं पण गायलं आहे मी दिल्लीमध्ये. आणि अल्ट्रा म्युझिक आहे, कुणाल म्युझिक आहे, सुंदरानी व्हिडिओ वर्ल्ड आहेत. अच्छा. अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये मी गायला आहे. बरं दादा, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता होता असं तुम्हाला वाटतं? माझ्या पत्नीला फर्स्ट टाइम वयाच्या 27व्या वर्षी पॅरालिसिस झालं. नेमकं मग त्या काळात तुम्ही ती सिच्युएशन कशी काय हँडल केली? तेव्हा मी हादरलो खूप. त्या काळामध्ये आपण गाऊ शकलो नाही. मग प्रश्न एक होता की आपण गायचं की मुलीला सांभाळू की पत्नीला सांभाळू. तुमच्याकडे कधी पैसा आहे तर सर्व तुमचे आहे, अदरवाईज तुमचा कोणी नाही. गाणं सोडून द्यावं आणि जगणंही सोडून द्यावं. कारण की कधी गाणं सोडलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. गाणं म्हणजे आपला श्वास आहे. तुम्ही स्वतःला कसं काय सावरलं? तुम्ही आधी साई भजन गायक होतात. हो. आणि त्यानंतर तुमची सुरुवात झाली, तुम्ही बाबासाहेब आणि चळवळीची गाणी म्हणायला लागलात. हो. हा बदल कसा घडून आला तुमच्यात? आंबेडकरवाद आणि पाखंडवाद याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आपण आंबेडकरवादाचंच काम केलं पाहिजे. तेव्हा मग मी ते सर्व बंद केलं आणि फक्त बाबासाहेबांची गाणी गायला सुरुवात केली. आंबेडकरी समाज हा भावनिक समाज आहे आणि आंबेडकरी समाजाला भावनेच्या भरावर लुटलं जाते. आपण कधी रमाई गायली. रमाई गाता गाता लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कारण की ती रमाईच्या खूप निगडीत आणि खूप जवळ आहेत ते लोक. त्यांना रमाईचं दुःख समजते. पण अडचण काय? त्यांनी त्यांच्या परीने अडचण काहीच नाही. बाबासाहेबांनी म्हटलं की हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मग तिथं तुम्ही बाबासाहेब का बरं सांगत नाही? तुम्ही तिथं पण बाबासाहेब सांगितले पाहिजे. तेव्हा आम्ही म्हणू की तुम्ही मिस्त्री गायकात. म्हणजे अनुभव काय आले तुम्हाला? अनुभव खूप आले. जेव्हा मी आंबेडकरी गाणं सुरुवात केली मला हळूहळू माहीत झालं की आंबेडकरी मिशनरी लोक, आंबेडकरी मिशनरी गायक, आंबेडकरी मिशनरी लेखक, आंबेडकरी मिशनरी मधले चॅनल्सवाले हे कशा पद्धतीचे आहेत. आणि हे लोक त्या 2-4-5 लोकांना घेऊन फिरतात. म्हणजे आमच्यासोबत बेसिकली फायनान्शियल सपोर्ट असावा. त्यांना माहिती आहे आमची काही लायकी नाही, कारण की आम्ही चोर लोक आहोत, आमची काही अवकात नाही आहे. बरं, काय शिकलात तुम्ही चुका अपयश यामधून? पुढे काय करायचं? तुम्ही तुमचा मॅप कसा तयार केला? माझ्या जीवनाच्या आखरी शेवटपर्यंत फक्त माझ्या ओठावर बाबासाहेब असणार. अरे नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. अरे नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. मिशन चालवणार नाही म्हणू शकत मी, कारण की मी मिशन चालवत नाही. ते लायकीच नाही आपली मिशन चालवायची. माझी 10 भाषणं आणि कलाकाराचं 1 गाणं नाही. हे शब्द मला वाटते बाबासाहेबांनी वामनदादासाठी, नागोराव पाटणकरसाठी आणि जितके त्या काळामध्ये जितके श्रेष्ठ गायक असतील ते त्या लोकांसाठी बोलले असतील. पण आजच्या काळामध्ये जे गायक आहेत मला वाटते वामनदादा कधी स्टेजवर उडी नाही मारली. मला वाटतं वामनदादा कधी स्टेजवर उभे होऊन गाणी नाही गायली. पब्लिकला एक सवय लावून दिली आहे की जोपर्यंत सिंगर्स उभा होऊन गाणार नाही तोपर्यंत वाटणार नाही की वा क्या गा रहा है. मग तो कसाही गाव. पण प्रबोधन दोन्ही ठिकाणी होते. आता पद्धत वेगवेगळी असू शकते. आणखी किती गाणी आहेत जी अपकमिंग आहेत? आता खूप गाणी आहेत. अरे देश विदेशात गाजे कीर्ती भिनाची, सांगे तो प्रशांत महती हाय का कुणाची. खेळणार आहोत आता आणि रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा आवडता गायक? प्रकाशनाथजी पाटण, प्रल्हाद शिंदे, वामनदादा कर्डक. समाजाला मी फक्त इतकंच सांगेन, गटागटामध्ये बाबासाहेबांची जी विभागणी केली आहे हे प्रकार बंद करा. लागला करायला
झुकून सलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. तर मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आपला जगणंच राहून गेलं या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये भेटणार आहोत अशा एका कलावंताशी, अशा एका प्रबोधनकाराशी की ज्यांनी स्वतःची ओळख स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या कर्तबगिरीनं कमावली, मिळवली आणि आज सगळ्यांच्या ओठांवरती त्यांची गाणी गाजतायत. आज त्यांचं नाव गाजतंय आणि ते स्वतः चळवळीसाठी समर्पितपणे काम करतायत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, परिस्थितीवर मात करत स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मनात घेऊन पुढे पाऊल टाकत चालत असताना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तीशी आज आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय. तेच म्हणजे अनुप कुमार. तर भेटूयात आपण अनुप कुमार यांना. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. दादा जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. तुमच्याकडून आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय, तुम्ही मूळचे कुठले आणि तुमच्या परिवाराबद्दल काही सांगावं अशी आमची अपेक्षा आहे. माझं नाव अनुप कुमार. माझ्या गावाचे नाव आहे अर्जुनी, तालुका तिरोडा आणि जिल्हा गोंदियाचा रहिवासी आहे. धन्यवाद दादा. तसं तुमचं नाव, तुमची ओळख म्हणजे तुम्ही स्वतःच तुमची ओळख आहात, तुमचं गाणं तुमची ओळख आहे. दादा, लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? म्हणजे नेमकं गायक व्हायचं होतं की आणखी काही? नाही, लहानपणापासून तर माझी एकच इच्छा होती की मला व्हायचे आहे, म्हणजे गायकच व्हायचंय. त्याच्या लहानपणी तुम्ही दुसरी निर्धार मला केला होता? कोणती जिद्द मनात नव्हती माझ्या. म्हणजे गायक होण्याचं स्वप्न तुम्ही लहानपणीच पाहिलं होतं? बिलकुल बिलकुल. गाण्याची आवड कशी निर्माण झाली तुमच्यामध्ये? गाण्याची आवड माझी ऍक्च्युली मला जे आहे ते गॉड गिफ्ट आहे, गॉड गिफ्टेड आहे. आणि मी कुठलीही संगीताची तालीम नाही घेतली आजपर्यंत. कुठलाही शास्त्रीय संगीत म्हणा या कोणते क्लासेस म्हणा, हे माझ्या जीवनामध्ये याचा संजोग नाही आला. जे काही मी शिकलो आणि जे काही माझ्या जीवनामध्ये घडलं ते मी ऐकून आणि बघून शिकलो. तर मला म्हणतात की मला गॉड गिफ्ट आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी कॅप्चर केल्या. बरं, हे गाणं हे मुळात तुमच्या अंगामध्ये रुजलेलं आहे, हे तुमच्या लक्षात कधी आलं? हे गाणं म्हणजे कसं आहे, फॅमिलीमध्ये सर्व लोक गातात, पण तितके म्हणजे प्रोफेशनल नाही आहेत ते लोक, पण त्यांना पण कुठेतरी एक गॉड गिफ्ट आहे आणि त्यांचं गॉड गिफ्ट आम्हाला लागलं हा ना. तर ऍक्च्युली काय होतं, आम्ही बालपणामध्ये प्रायमरी शाळेत शिकायचो आणि तिथं प्रायमरी शाळेमध्ये काय होतं की इयत्ता 4थीला ज्यावेळी मी शिकत होतो त्यावेळी आम्हाला एक सर लाभले होते, एटले सर म्हणून, 4थ्या वर्गाला. आणि 4थ्या वर्गामध्ये कविता होती आई नावाची. तर सरांनी म्हटलं की चला ठीक आहे, सर्व मुलं तुम्हाला आता एक एक विद्यार्थ्यांना कविता गायची आहे. तर सर्वांची पाळी आली, मग माझी पण पाळी आली गायची. मी गायलं तर सरांनी मला म्हटलं की ठीक आहे, खूप सुंदर गातोस, तू अजून एकदा गा ही कविता. मग मी सेकंड टाइम गायली तर सरांनी मला अजून म्हटलं की तू तिसऱ्यांदा अजूनही कविता गा. जेव्हा मला 3दा सरांनी ती कविता गायला लावली तेव्हा मला माहिती पडलं की माझ्या आवाजामध्ये काहीतरी गोडवा आहे, माझ्याजवळ एक काहीतरी वेगळा गॉड गिफ्ट आहे. म्हणून मला सरांनी ती कविता 3दा गायला लावली. तेव्हा मला माहित झालं की आपण गायक म्हणजे तुम्हाला तुमच्या अंगात ही कला आहे हे त्यावेळेस पटलं जेव्हा सरांनी तुम्हाला 3दा टेक दिला. वा वा, म्हणजे एका वेळी तुम्हाला 3दा म्हणायला लावलं त्याच दिवशी. बरं सर, तुम्हाला गाणं म्हणता म्हणता पहिला स्टेज कधी मिळाला आणि काय होतं तो क्षण, कसं वाटत होतं तुम्हाला? पहिला स्टेज मला मिळाला, मी तुम्हाला सांगतो ती स्टोरी. 4थी नंतर मी 5व्या वर्गात गेलो. तिथं एक मॅडम आल्या होत्या, सुजाता रंगारी मॅडम. तर त्या मॅडम पण गाणं गायचे, त्यांना पण संगीताची खूप आवड होती. तर ते संगीताची त्यांना आवड असल्यामुळे त्यांना संगीत खूप आवडायचं. मग त्यांना माहीत झालं की आपल्या वर्गामध्ये एक विद्यार्थी खूप छान गातो बा म्हणून. तर त्यांनी मला माझ्याकडे लक्ष देणं सुरू केले. मग शाळेमध्ये काही आपले कॉम्पिटिशन असायचे, तिथं मला त्यांनी म्हटलं की तू गा, ठीक आहे, तू समोर खूप मोठा गायक होणार आहेस, तू गायक होऊ शकतोस. त्यांनी माझ्या मनामध्ये ही जिद्द राबवली. तर ठीक आहे, मग मी कसं झालं, ते गाणं गाता 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 मला एक चांगला अभ्यास आला आणि रंगारी मॅडमनी मला चांगलं गाण्यामध्ये स्ट्रॉंग केलं. त्याच्यानंतर मला माहिती झाली की आपण एक चांगलं गाऊ शकतो आणि त्यांनी मला प्रायमरी शाळेमध्ये पहिला स्टेज त्यांनी मिळवून दिला मॅडमनी. मॅडममुळे तुम्ही पहिल्यांदा स्टेजवरती? बिलकुल बिलकुल. तेव्हा माझ्यामध्ये स्टेज डेअरिंग नव्हती, पण त्यांच्यामुळे मी समोर जाऊ 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 गायला लागलो. अच्छा, कोणतं होतं ते पहिलं गाणं जे त्यावेळेस तुम्ही गायलेलं होतं, आठवतं का?
मॅडमचं पहिलं गाणं मला वाटतं ऍक्च्युली ते एक गाणं गायचे, मधुबन खुशबू देत आहे सागर सावंत देत आहे, तर तेच गाणं मी तिथं गायलं होतं शाळेमध्ये. अच्छा. म्हणू शकाल का तुम्ही ते आता? हो म्हणू शकतो, मला दोन लाईन आठवण आहेत त्या गाण्याच्या. ते गाणं असं होतं, मधुबन खुशबू देता है सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जोरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. वा ते वा वा गाणं. वा, क्या बात आहे. म्हणजे आमच्याही लक्षात आलं की त्या वेळात गंगारे मॅडम तुम्हाला नाही ऍक्च्युली ते पण खूप गोड गायचे आणि ते पण खूप अच्छा. सुंदर गायचे, त्यामुळे अजून मला गाण्यामध्ये जास्त रुची आली. तर असा करता 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 मॅडमनी मला 7व्या वर्गापर्यंत कंटिन्यू ते माझ्यासोबत होते आणि तेव्हापर्यंत मी गाण्यामध्ये खूप स्ट्रॉंग होऊन गेलो होतो. ते मला म्हणाले की बेटा तू गाय एक दिवस असा येईल म्हणे की तू गाण्यामध्ये खूप नाव करशील म्हणे आपलं. क्या बात आहे, जे तुम्ही केलात. हा, ते जिद्द होती माझी. बरं, मॅडमचा पाठिंबा तुमच्या सोबत होता त्यावेळेस सुरुवातीपासून, त्या व्यतिरिक्त आणखी कुणाचा पाठिंबा होता का? नाही, त्यानंतर तर मला असं वाटत नाही की कुणी मला फोर्स केले असेल या मला कुणी गाईड केले असेल. नंतर जे काही केलं संगीतामध्ये ते मी स्वतः केलं. म्हणजे हळूहळू तुम्हाला जशी जशी ओळख पटत गेली बिलकुल. संगीताची, किंवा तुम्ही जसे जसे पुढे पाऊल ठेवत गेलात, तुम्ही स्वतः शिकत गेलात. स्वतः शिकत गेलो. वा वा. सुरुवातीचा संघर्ष कसा होता तुमचा? सुरुवातीचा संघर्ष गाण्याचा खूप भयंकर होतं. ऍक्च्युली मला आठवते त्या काळामध्ये म्हणजे कधी आपल्याला गायक व्हायचे आहे हा विचार जरी आपल्या डोक्यात आला तर ती आपल्यासारख्या व्यक्तीसाठी खूप मोठी गोष्ट होती की आपल्याला गायक व्हायचे आहे. नेमकं म्हणजे त्या काळी गायक होण्यासाठी खूप मोठा संघर्ष असायचा. त्या काळी फोन्स नव्हते, डिजिटल सुविधा नव्हती, ऑनलाईनची काही सुविधा नव्हती. त्यामुळे तो जो एक काळ होता मला वाटतं की तो काळ खूप दूरचा काळ लोटला होता आणि हा काळ कधी त्यावेळी असला असता तर आपण त्या काळी खूप प्रगती केली असती. पण तो जो काळ होता त्यामध्ये आमचा खूप संघर्ष झाला गाण्यामध्ये. अच्छा. तर कुठे प्रशिक्षण घेतलंय का तुम्ही? नाही, प्रशिक्षण कुठे घेतलं नाही मी. ऍक्च्युली काय होता माझं जे गाण्याचं जे अगोदर होतं मी अगोदरपासनं काय होतं, जसं आमच्या गावचा क्लायमेट असल्यामुळे आम्ही लोक आजूबाजूला भजन पूजनचे कार्यक्रम व्हायचे तर तेच आमच्या कानावर पडले. आणि फॅमिलीमध्ये बौद्ध धर्म काय आहे त्यांना माहिती की आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बाबासाहेबाला मानतो, पण नेमकं बौद्ध धर्म काय आहे हा गावातल्या लोकांना तरी माहीत नव्हतंच. माझ्या हिशोबाने जसं मी बघितलाय, माझ्या वयात बघितलंय, मला माहिती आहे की गावामध्ये बौद्ध धर्माची आजही इतकी जाणकारी नाही आहे की त्या लोकांना असली पाहिजे की बाबासाहेब आपले कोण आहेत, तथागत भगवान बुद्ध आपले कोण आहेत, संविधान आपलं काय आहे हे आजही लोकांना चांगल्या प्रकारे माहीत नाही आहे. तसा त्या काळी पण होता. तर त्या काळी कसं आहे मला लक्षात आहे की आमच्या गावला दुर्गादेवी असायची 9 दिवस. तर तिथं 9 दिवसापर्यंत एक वेगळे वेगळे प्रोग्राम असायचे. मग तिथं पण बाहेर गावचे खूप मोठे मोठे ऑर्केस्ट्रा शो झाले, मग कोणी गायक झाला, असे प्रोग्राम आमच्या गावी होऊ लागले. आणि दुर्गाजीच्या नंतर आमच्या गावी एक कार्तिक पौर्णिमाच्या काय म्हणू आपण त्याला एक मेला असते वैनगंगा नदीच्या काठावर. तर तिथं खूप दूरदूरचे गायक ते लोक परचेस करतात, म्हणजे नामांकित गायक. तर त्यावेळी तिथं आले होते प्रेम बालाघाटी. प्रेम बालाघाटी म्हणजे भजन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांच्या. तर काही कारणामुळे त्यांची प्रकृतीमध्ये थोडासा बिघाड आला. बिघाड आल्यानंतर ते गाऊ शकले नाही. गाऊ शकले नाही तर मग गावच्या लोकांना माहिती होतं की आपल्या गावी एक मुलगा आहे बा, तो चांगला गातो. तर गावच्या लोकांनी मला म्हटलं की तू एखाद गाणं गावा. तर मग मी तिथं त्या प्रोग्राममध्ये त्यांच्या प्रोग्राममध्ये मी गाणं गायलं. आणि गाणं गायलं तर त्यावेळी गाणं गाताना लोक नाचायला बसले. नाचायला बसले तर मला असं वाटलं की लोक इतका मोठा गायक आपल्या गावी आला आहे आणि याच्या मंचवर आपण याच्याच रिदमवर याच्याच स्टेजवर आपण गाऊन लोकांना अगर नाचवू शकतो तर आपण आपला पण ग्रुप स्टँड करून हे काम करू शकतो. तेव्हा माझ्या मनामध्ये जिद्द आली की आपण पण आता हे काम सुरू करायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब लोकांना फारसे कळत नव्हते. नाही नाही, पण आधीच्या काळात तुम्ही एक साई भजन गायक म्हणून प्रसिद्ध होतात.
तर नेमकी ती जर्नी कशी होती? म्हणजे तुम्ही साई भजन म्हणायला किंवा जागरणमध्ये कसे काय नाही, गेलात? तो एक काळ खूप खतरनाक होता. मला असं वाटतं की त्या काळामध्ये काय झालं, की मी म्हटलं भजनामध्ये आपल्याला खूप नाव करायचे. त्या काळामध्ये मला पण काही बाबासाहेब भक्त मंडळाची आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हतीच. ही परम सत्यता आहे. जी सत्यता आहे ती आपण पब्लिकच्या समोर ठेवत आहे. यामध्ये काही वादविवाद नाहीये. तर त्या काळी आपल्या आई वडिलांनी मला ते संस्कार आपल्याला दिले नाही, की बाबासाहेब गौतम बुद्ध काय आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आपल्या जीवनामध्ये, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, त्यांनी आम्हाला समजावलं नाही. म्हणून आम्हाला ती गोष्टी माहीत झाली नाही. तर काय झालं, मग मला वाटलं की हे भजन गाऊन खूप लोक लोक मोठे होत आहेत, याच्याने अच्छा. खूप मोठं मोठं गायक तर तो बनतात. प्रभाव तुमच्यावर हा, पडला. खूप मोठं मोठं नाव होते याच्यानी. तर मग मी काय केलं, मी भजन गाणं सुरू केली आणि त्या क्षेत्रामध्ये एक फील्ड निवडली. साईबाबाचे भजन गाणं सुरू केली मी. अच्छा. साईबाबाचे भजनं गाणं सुरू केली. तर साईबाबाच्या भजनामध्ये इतकं मोठं नाव केलं मी, खूप मोठं नाव केलं माझं. कुणाल म्युझिक, अल्ट्रा म्युझिक, JMD, JVL. सर्वात अगोदर माझं भजन रिलीज केलं मेट्रो म्युझिक, देवेंद्र कुमार प्रस्तुत. मेट्रो म्युझिक भंडाऱ्याचे आपले. भंडाराची म्युझिक कंपनी आहे ती. सर्वात अगोदर त्यांनी माझा कॅसेट लॉन्च केला आणि मला त्या क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये माझा पाया म्हणजे मेट्रो म्युझिक कंपनी, देवेंद्र अच्छा. कुमार प्रस्तुत. म्हणजे त्या म्युझिक कंपनीने मला संगीत क्षेत्रामध्ये जास्त भर दिला. म्हणजे तुम्हाला पहिला ब्रेक मेट्रो म्युझिक मेट्रो कंपनी. म्युझिक कंपनी आणि अनुप कुमार बनवण्याच्या मागे त्या म्युझिक कंपनीचा खूप मोठा हात आहे. अच्छा. परत साई भजन मध्ये तुमचं इतकं मोठं नाव झालं होतं. म्हणजे मला आठवतं एकदा मी सुद्धा तुमच्यासोबत शिर्डीला आलो होतो बिलकुल शो करायसाठी. बिलकुल. आणि साई मंदिर जिथून मुखदर्शन होतात तिथला जो मेन स्टेज आहे तिथे आपण कार्यक्रम दिला प्रोग्राम होता. केला होता. तर ही इतकी मोठी प्रचिती त्या क्षेत्रामध्ये तुमची होती. ती जर्नी कशी होती तुमची? नाही, ऍक्च्युली काय झालं, त्या काळामध्ये आमच्या गावामध्ये मोबाईलचा नेटवर्क नसायचा. तर मला वाटलं की आपण खूप सुंदर भजनं गातो. इतके मोठे मोठे लोकांचे भजन मुंबईवरून रिलीज होतात, त्यांचे सिरीज रिलीज होतात. आपण पण असं काहीतरी करायचं, एखादे गाणं बनवायचं आणि म्युझिक कंपनीला द्यायचं. हा. त्या काळी काय झालं, मी माझा एक एक अल्बम बनवून मी म्युझिक कंपनीला कोरिअर केला. अच्छा. कोरिअर केला. मग म्युझिक कंपनीला सहज कुरिअर केला. मला काय अशी म्हणजे अपेक्षा नव्हती की म्युझिक कंपनी मला बोलवेल मुंबईला म्हणून या ॲग्रीमेंट वगैरे करेल. पण काय झालं माहिती नाही, त्यांना माझी गाणी खूप आवडली. माझी गाणी खूप त्यांना आवडली आणि त्यांचा मला फोन आला. तर त्यावेळी गावात नेटवर्क नसायचा, तर आम्ही मोबाईल असा वर एका दिवाळीजवळ चिपकून ठेवायचो. मला फोन आला दुपारी 12:30 वाजता. हाँ बोले, मैं जयस वीरा बोल रहा हूँ बोले मुंबई से. तो बोले एग्रीमेंट में भिजवा दूंगा, तू बंबई आ रहा है. वा. तर मी असं जेव्हा ऐकलं की एग्रीमेंट मैं भिजवा दूंगा, तू बंबई आ रहा है, तर मला वाटतं इतका मोठा कंपनीवाला हा मला कशाला बोलवेल. हे शब्द ऐकून माझ्या कानावर थोडंसं मला एकदम अचंबित झालं, की म्हटलं साला इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे चालून आली, आपण करायला पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं, मला याच्या ॲग्रीमेंट येईल केव्हा आणि मी सिग्नेचर करणार केव्हा, हा ॲग्रीमेंट इथं पोहोचेल केव्हा. तर त्याला मी बोललो, सर बोला मैं मुंबई आ रहा हूँ, आप एग्रीमेंट मत भेजो, मैं मुंबई आ रहा हूँ. आता त्या काळी आपल्याकडे पैशाची सोय नव्हती, तितकी गरीब होती आपल्याकडे. तर माझ्याकडे 1500 रुपये कसे तरी मी जमा बिमा केले आणि माझ्या बाजूला एक मुलगा होता विशाल बागडे नावाचा. तो अगोदर मुंबईला काम करायचा, तर त्याला घेऊन मी मुंबईला गेलो. मुंबईला घेऊन गेलो त्याला. सकाळी आम्ही कुणाल कंपनीच्या गेटवर उभे होतो. तर मग तिकडून आले जयेश भाई, कंपनीचे मालक आले. तर ते माझ्या जवळून गेले, पण त्यांनी मला ओळखलं नाही, कारण की त्यांनी मला आमोरासमोर बघितलं नव्हतं. मग ते वर गेले. मी त्यांना फोन लावलं. सर बोला मैं आया हूँ, नीचे खड़ा हो. अच्छा तू है क्या, बोले ऊपर आ जा, बोले वॉचमैन को फोन दे, बोले. वॉचमॅनला फोन दिला मी. मग त्यांनी आम्हाला वर पाठवलं. वर पाठवल्यावर त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही जेव्हा गेलो ना, की म्युझिक कंपनी कशी असते तेव्हा पाहायला मिळालं मला. पहिल्यांदा तुम्ही तिथं मोठा एक म्युझिक कंपनी मोठी पाहिली होती. बिलकुल बिलकुल. अच्छा. बरं, तुमच्या यशाचा पहिला मोठा क्षण कोणता होता? तोच माझा पहिला क्षण, जेव्हा मी एग्रीमेंट केला कुणाल कंपनी सोबत. अच्छा. मुंबईला जाऊन केलं होतं? मुंबईला जाऊन जेव्हा एग्रीमेंट केलं ना, मी त्यांच्या टेबलवर एग्रीमेंट केलं आणि त्यांनी मला पहिला चेक दिला डच बँकेचा. तो चेक होता त्या काळामध्ये 3000 रुपयाचा. जयेश भाईनी मला चेक दिला आणि चेक होता डच बँकेचा. आता बोले डच बँक चेक आहे, बोले तू लगा लेना. आता म्हटलं हे बँक तर आपल्याकडे आहेच नाही. तो बोले वो चेक तू अपने अकाउंट में लगाना, बोले वो हो जाएगा बोले विड्रॉल. त्या काळी आपल्याला तितकं काही समजत नव्हती की चेक काय आहे काय म्हणून. बरोबर. ठीक आहे. तर तो काळ माझ्यासाठी सर्वात पहिला. तुमचा पहिला ब्रेक भंडारामध्ये झाला हो, मेट्रो मेट्रो म्युझिक आणि त्यानंतर मोठा ब्रेक एकदम तुम्हाला मुंबईला मिळाला. मुंबईला कुणाल म्युझिक. कुणाल म्युझिक. वा वा. म्हणजे जी कंपनी आम्ही लहान असताना
पिक्चरची आधी कुणाल कंपनीचं नाव घ्यायचं, नको. त्या कंपनीमध्ये तुम्ही बिलकुल. तुमची सुरुवातच झाली म्हणायला काही सुरुवातच हरकत नाही. बरं, लोकांनी तुम्हाला ओळखायला कधीपासून सुरुवात केली? म्हणजे आपण आपण काम करतो, पण काम करता करता एक आपली वेगळी ओळख निर्माण होते आणि लोक मग आपल्याला ओळखायला लागतात आणि म्हणतात तो बघा. हा, ते कसं झालं, माझी खूप सारी गाणी मार्केटला आली. हा. आणि मार्केटला आल्यानंतर मग मी ना मग आपले स्वतःचे प्रोग्राम करायला सुरुवात केली. अच्छा. आणि माझं गाणं, माझी लँग्वेज एकदम सोप्या भाषेमध्ये मी लोकांना गाणं सांगितलं. तर ते माझी जी गाणी होती एकदम लोकांना सहज करायला लागली. माझा आवाज, माझी गाणी, माझ्या प्रेझेंटेशन लोकांना खूप आवडलं. तर त्यामुळे माझ्या बुकिंग्स खूप लागल्या. चंद्रपूरला मी 5-5 दिवस बुक असायचो. चंद्रपूर आहे, मूल आहे, मग पूर्ण अख्खा महाराष्ट्र मी फिरायचो 9 दिवसापर्यंत. बरोबर. ठीक आहे. तर ती माझी एक खूप चांगली ओळख झाली तेव्हा. बरं, त्या पहिल्या यशाने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटलं की याच्या अगोदर कधी मोठं नाव झालं आपलं, तर आपण कदाचित याच्यापेक्षा मोठं नाव करू शकतो. याच्यापेक्षा आपण मोठं नाव करू शकतो, त्यामुळे याच्यापेक्षा मोठा पैसा आपण कमवू शकतो. संगीत एक असं नाव आहे की तुम्ही संगीत कधी ॲक्सेप्ट केलं आणि संगीताने कधी तुम्हाला ॲक्सेप्ट केलं, तर तुम्हाला कुणाची गरज पडत नाही, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही तिथून इन्स्पायर झालात आणि बिलकुल. त्यानंतर खरी सुरुवात खरी केली. सुरुवात झाली. त्या काळात तुमचं स्वप्न किती मोठं होतं? माझं स्वप्न इतकं मोठं होतं की मला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये गाणी गायची आहेत. अच्छा. माझे स्वप्न होतं, म्हणून मी खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये गायलं. दिल्लीमध्ये पण गायले मी 2 कंपन्यांमध्ये. एक खूप मोठी कंपनी आहे JMD म्युझिक म्हणून, तिथं पण गायलं आहे मी. जेवेल म्युझिक तिथं पण गायलं आहे मी दिल्लीमध्ये. आणि अल्ट्रा म्युझिक आहे, कुणाल म्युझिक आहे, सुंदरानी व्हिडिओ वर्ल्ड आहेत. अच्छा. अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये मी गायलं आहे. बरं, दादा, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता होता असं तुम्हाला वाटतं? नाही, कठीण काळ तर खूप आले, एक नाही सांगू शकत, कठीण काळ खूप आहे. एक मोठा कठीण काळ म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कदाचित असंही वाटलं असेल की आता आपण थांबून जावं, कुठे तुम्ही बघा break कसं घेतला झालं असेल. ना, तुम्हाला सांगतो मी. संगीत गाता गाता माझं नाव खूप मोठं झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्या जीवनामधला सर्वात मोठा शॉक म्हणजे माझ्या पत्नीला फर्स्ट टाइम वयाच्या 27व्या वर्षी पॅरालिसिस झालं. बापरे. ठीक आहे. तो काळ म्हणजे माझ्यासाठी खूप वाईट काळ होता. तो माझ्या जीवनातला सबसे वाईट काळ. नेमकं मग त्या काळात तुम्ही ती सिच्युएशन कशी काय हँडल केली? तेव्हा मी हादरलो खूप. तेव्हाकडे माझी मुलगी होती, मोठी मुलगी. तर त्या काळी ना मग काय झालं, यांच्या उपचारामध्ये, पत्नीच्या उपचारामध्ये, मुलगी सांभाळण्याच्या चक्करमध्ये आपलं म्युझिक कुठेतरी बॅक राहिलं. त्या काळामध्ये आपण गाऊ शकलो नाही. मग प्रश्न एक होता की आपण गायचं की मुलीला सांभाळू की पत्नीला सांभाळू. ठीक आहे. पत्नीची कंडिशन्स मेंटली फिजिकली इतकी बरोबर नव्हती की आपण म्हणजे तिला आपण एकटं सोडून आपलं काम करावं. तर तुम्हाला अवेलेबल राहावं लागत होतं. तर मला अवेलेबल राहावं लागलं. बरं, आर्थिक अडचणी आल्या त्या काळात तुम्हाला? आर्थिक अडचण. हा महत्वाचा प्रश्न असतो खरं तर. म्हणजे कसं आहे, आपण सर्वसाधारण कुटुंबातून निघतो आणि यशाच्या शिखरावर जात असताना मग अडचणी येतात आणि तिथून मग बऱ्याच अडचणी पुढे येतात. त्यातला हा मोठा संघर्ष आहे. हा विषय माझ्या जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे कधी पैसा आहे तर सर्व तुमचे आहे, अदरवाईज तुमचा कोणी नाही, इतकं सांगू शकतो बस. म्हणजे इतकं वाईट आर्थिक अडचण मला इतकी आली की मला असं वाटतं की गाणं सोडून द्यावं आणि जगणंही सोडून द्यावं. ह्या 2 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो मी. आता या 2 गोष्टीवरून तुम्ही समजू शकता की अडचण किती खतरनाक असेल माझ्या मागे. म्हणजे तुमच्या पुढे ऑप्शन्स नव्हते नाही. आणि एक तर तुम्हाला घरी अवेलेबल राहावं लागत होतं, बिलकुल. इकडे पैशाची टंचाई, आणि तरीही तुम्ही पुढे तुमची वाटचाल सुरू ठेवली. बरं दादा, कधी असं वाटलं का की आता आपल्याला पुढे जमणार नाही, आपण इथे थांबून जावं? ऍक्च्युली माझ्या पत्नीची जेव्हा प्रकृती खूप दगावली, त्यामुळे मला असं वाटलं की आता आपल्यानी संगीत नाही होणार, आपण सोडून द्यावं. पण माझ्यासोबत जे प्रेक्षक गण होता, त्यांची जे माझ्याबद्दल जी आपुलकी होती,
आणि माझ्या गाण्याबद्दल जी आपुलकी होती, ते त्यांचे मला कॉल्स यायचे की अनुप दादा तुमचा गाणं केव्हा येत आहे, तुम्ही केव्हा प्रोग्राम करणार आहात, तुमच्या गावी आमच्या गावी तुमचा प्रोग्राम वगैरे आहे का. जेव्हा असे फोन यायचे तेव्हा जो मला असं वाटायचं की आपण गाणं नाही सोडावं. कारण की कधी गाणं सोडलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. गाणं म्हणजे आपला श्वास आहे. हा तो काळ होता. अच्छा. म्हणजे एकेकाळी तो विचार आलाही, पण तुम्ही त्यावरही मात केली. मग तुम्ही स्वतःला कसं काय सावरलं? ह्या युगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याला काही शौक नसणार. कुणाला कुठला ना कुठला शौक तर नक्कीच आहे. आणि मला काही शौक नाही आहेत शिवाय संगीताचे. संगीत हा माझा एकमेव शौक आहे. त्याशिवाय कधी मी दुसरा शौक स्वतःला लावून पण नाही घेतलं आणि मी करत पण नाही. बरोबर. हे सर्वांना माहिती आहे. बरोबर. माझ्या म्युझिक फील्डमध्ये म्हणा नाहीतर मग सर्व महाराष्ट्राला म्हणा, मला एकही शौक नाही. बरं दादा, आता महत्वाचा प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्ही आधी साई भजन गायक होतात हो. आणि त्यानंतर तुमची सुरुवात झाली. तुम्ही बाबासाहेब आणि चळवळीची गाणी म्हणायला लागलात. हो. हा बदल कसा घडून आला तुमच्यात? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, माझ्या गावाला जे संस्कार पडले आपल्यावर, तर ते मला माहिती होतं. नंतर मी त्या क्षेत्रामध्ये खूप नाव मोठं केलं. माझं नाव मोठं केल्यानंतर मला माहिती असं पडलं की इथं आपण नाव करून समोर खूप जाऊ शकतो. पण जेव्हा परफेक्ट मॅच्युरिटी माझ्या डोक्यात आली अच्छा. की ऍक्च्युली आपण काय करत आहोत, हे आपलं काम आहे का, आणि खरं बघावं तर हे आपण जे करतो हे लिगल आहे का. मग मला माहिती पडलं थोडं. मग मी बाबासाहेबाकडे ओढत गेलो. थोडंफार वाचन केलं. नंतर मला समजलं की आपण जे करतो हा एक पाखंडवाद आहे. आंबेडकरवाद आणि पाखंडवाद याच्यामध्ये खूप फरक आहे. तर आपण आंबेडकरवादाचंच काम केलं पाहिजे. अच्छा. तेव्हा मग मी ते सर्व बंद केलं आणि फक्त बाबासाहेबाची गाणी गायला सुरुवात केली. तुमच्या या कारकिर्दीत महत्वाचे टर्निंग पॉइंट कुठले ठरले? टर्निंग पॉईंट म्हणजे भजनाचे प्रोग्राम बंद करणं आणि बाबासाहेबाचे गीताचे प्रोग्राम सुरू करणं, सगळ्यात मोठा हा टर्निंग. सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि बघा त्यामध्ये मला आता पण खूप मोठ्या सुपाऱ्या येतात. 1-1 लाखाचे प्रोग्राम येतात आणि मी खूप मोठे प्रोग्राम सोडले बाबासाहेबासाठी. बरोबर. हे मला माहिती आहे की मी किती मोठं आपलं नुकसान करून बसलो. कारण की बाबासाहेब पैशापुरतं मर्यादित नाही आहे. बाबासाहेब अपने आप में एक बहुत बड़ा नाम है, एक बहुत बड़ा ब्रांड है. बाबासाहेब म्हणजे पैशापुरते मर्यादित नाही. बाबासाहेबाचं खूप मोठं अस्तित्व आहे. आपली लायकी बी नाही की आपण बाबासाहेबाचं नाव घेऊ शकतो, इतकं मला माहिती आहे. म्हणजे बाबासाहेब आता तुमच्या नसानसात भिनले तसं म्हणायला काय? बिलकुल. बाबासाहेबाशिवाय दुसरा जगाला पर्याय नाही आहे. बरं, एकेकाळी एखाद्याने तुमच्याकडे करोड रुपयाची सुपारी तुम्हाला दिली आणि हो. म्हटलं की बाबासाहेबांची गाणी म्हणायला बंद करा आणि नाही, हे लोकांनी केलं आहे की हम तुमको इतना पैसा देते हैं. काही कंपनी वाले आता पण तैयार आहेत की हम एग्रीमेंट करते हैं, आप फिर से अपना काम शुरू करो. मैंने उनको बोला आप मेरे पीछे लाखों रुपए बर्बाद भी करोगे तो भी मैं दूसरे गाने नहीं कर सकता. बाबा साहब का काम होगा तो वो मैं फ्री में करने को तैयार हूँ आपके साथ. बरं, अशा कुठल्या संधीने तुमच्या आयुष्याला नवी वळण मिळाली? म्हणजे जो टर्निंग पॉइंट म्हणताय तुम्ही, तर कुठल्या संधीने ती वळण मिळाली तुम्हाला? मला असं वाटतं की मी बाबासाहेबांची गाणी गायला जेव्हा सुरुवात केली ना, तोच एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता. बरोबर. ठीक आहे. हा. आणि त्यानंतर जेव्हा मी हळूहळू बाबासाहेबांच्या मिशन तर आपण म्हणू शकत नाही, पहिली गोष्ट एक, कारण की आपण मिशनरी आहोत नाही. जे आता तुम्हाला सांगतोय मी, आंबेडकरी मिशन मध्ये कितीतरी गायक येऊन गेले आणि गायक येत आहेत. स्वतःला ते म्हणतात की आम्ही आंबेडकरी मिशनचे गायक आहोत, पण त्यांनी कोणी सांगितलं की तुम्ही मिशनचे काम करा? त्यांना हा हक्क कोणी दिला की तुम्ही मिशनचे गायक आहात? त्यांच्याकडे कुठली डिग्री आहे की आम्ही मिशनचे गायक आहोत? हे कशामुळे सिद्ध होते? बरं, तुम्हाला काय वाटतं, मिशन साठी काम करणं म्हणजे मिशनचे गायक असणं? नाही, आणि मला नाही वाटत हा चुकीचा प्रश्न तुम्हाला आहे. काय बदल वाटतो यामध्ये? म्हणजे काय नाही, ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला सांगतो मी सर्वांना म्हणत नाही मी. ऍक्च्युली कसं आहे, इथं खूप सारे गायक बाबासाहेबाला पण समर्पित आहेत. अच्छा. की ज्यांच्या बाबासाहेबांच्या गाणं गायल्याशिवाय रात्र आणि दिवस जात नाही दिवस जात नाही. बरोबर. आणि त्यांच्या डोक्याला शांती मिळत नाही. बरोबर. असे खूप गायक आहेत, हो. खूप लेखक पण आहेत. पण मला असं वाटतं इथं बाबासाहेबांचे नाव घेऊन कितीतरी गायक फक्त आपला पोट भरत आहेत आणि पोटासोबत आपले खिसे पण भरत आहेत.
त्यांच्याकडे फक्त नाव आहे की आपण मिशनचे गायक आहात. तर मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं मिशनचे गायक होण्यासाठी? बाबासाहेबांनी सांगितलं? तुमच्याकडे कोणती डिग्री आहे का? काही तर असेल की आम्ही मिशनचे गायक आहोत म्हणून. आता समजा एखादी प्रकार घडत आहेत ना, तो कोणी येत आहे, कोणी मोमेडियन आला आपल्या मिशनमध्ये, मग मिशन का गायक हो? मला मानावं लागेल ते मिशनच्या गायक म्हणून. पण कसा, कोणता मिशन, कसा मिशन, हे तर सांगा तुम्ही कमसे कम. तर तुम्हाला काय वाटतं, तुमची परिभाषा काय आहे? ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो जो एक प्रसंग, आंबेडकरी समाज हा भावनिक समाज आहे आणि आंबेडकरी समाजाला भावनेच्या भरावर लुटलं जाते, हा कन्फर्म आहे. तुम्ही बघा, आपण एखादी कधी रमाई गायली, रमाई गाता गाता लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. का बरं अश्रू येतात? कारण की ती रमाईच्या खूप निगडीत आणि खूप जवळ आहेत ते लोक. त्यांना रमाईचं दुःख समजते की रमाईने इतक्या हाल अपेक्षा सहन केल्या आणि बाबासाहेबाला इतकं मोठं केलं, म्हणून त्या बायांना ते कळते आणि बाया रमाई ऐकताच रडतात. म्हणजे आपला समाज भावनिक आहे, बरोबर आहे. बरोबर. भावनिक असल्यामुळे ह्या समाजाला लुटणं काही मोठी गोष्ट नाही. कित्येक तरी लोक आपल्या समाजामध्ये येऊन, खूप मोठे मोठे लोक आले, खूप गरीब गरीब लोक आले आणि आपल्या समाजामधून मोठे होऊन आपल्या बरं, समाजात. काय अडचण काय आहे? तुम्ही म्हणलात की मुसलमान किंवा इतर कुणी येतात, गाणी म्हणतात आणि पैसा कमवतात, इथपर्यंत ठीक आहे. पण अडचण काय आहे? त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने अडचण बाबासाहेब काहीच नाही. बाबासाहेबांनी म्हटलं की हा धर्मनिरपेक्ष देश आहे, बरोबर, सर्वांना आपल्या धर्माने जगायचे अधिकार आहे. आणि संविधान त्यांना अधिकार देतो. देतो ना संविधान अधिकार. आणि ते सुद्धा बाबासाहेब आणि संविधान. माझं एक म्हणणं आहे, अगर तुम्ही बाबासाहेबाला सोडून काही दुसरी गाणी गातात, हो. पण तुम्ही जास्त पैसा बाबासाहेबांमध्ये कमवतात, मग बाबासाहेब तुम्ही आपल्या मंचवर का बरं सांगू शकत नाही? तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांचा असा असा प्रोग्राम आहे, त्या बाबासाहेब इतके मोठे आहेत, बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या, बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी तुमच्यासाठी इतकं केलं, ते केलं, ते केलं, तुम्हाला सर्व माहिती आहे. मग तुम्ही बाबासाहेबाला घेऊन जेव्हा तुम्ही आपल्या प्रोग्राम करता, कुठं भजन असो या कुठं तुमच्या कव्वाली असो या उर्स असो, मग तिथं तुम्ही बाबासाहेब का बरं सांगत नाही? तुम्ही तिथं पण बाबासाहेब सांगितले पाहिजे, तेव्हा आम्ही म्हणू की तुम्ही मिस्त्री गायक आहात. अच्छा, म्हणजे तुम्हाला जर विचार पडतायत तर तुम्ही जितका पैसा इथून कमावतात, बिलकुल त्याच ऊर्जेने तुम्ही बाबासाहेबांचा प्रचार इतरत्रही करायला करायला पाहिजे, पाहिजे. अशी तुमची बिलकुल. भावना आहे. आणि बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीने नाही म्हणायला शिकलात? म्हणजे अलीकडच्या काळात तुम्ही कित्येक मोठी मोठी शोज तुम्हाला आलीत, ऑफर्स आलीत, ती तुम्ही नाही म्हणायला शिकलात. अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे तुम्हाला हे वाटलं की आपण नाही म्हणायला पाहिजे, आता थांबायला पाहिजे? नाही, मला जेव्हा समजलं की बाबासाहेब काय आहे, नेमकं बाबासाहेब आणि बुद्ध गीता आपण गायल्याने काय होऊ शकतो समाजामध्ये, किती परिवर्तन होऊ शकतो, आणि आपण अगोदर काय केलं, हा दृष्टिकोन बघून मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली. हा एकमेव दृष्टिकोन आहे की मी नाही म्हणायला सुरुवात केली. बरं, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आधी तुम्ही एक वेगळी लाईफ, एक वेगळं जग जगलात आणि त्यानंतर बाबासाहेबांची गाणी म्हणायला लागलात, चळवळीची गाणी म्हणायला लागलात आणि आता परिपूर्णतः तुम्ही समर्पित झालात. बिलकुल. तर काय बदल, काय वाटतं? अनुभव काय आले तुम्हाला? अनुभव खूप आले. जेव्हा मी आंबेडकरी गाणं सुरुवात केली तेव्हा मला माहिती नव्हतं की इथं आपल्याला करायचं काय आहे, नेमकं आपल्याला सपोर्ट कोण करणार आहे, आपण कोणाकडून गाणी घेऊ, कसं गायचं आहे, कुठं गायचं आहे, कुठं द्यायचं आहे, कुणाला ऐकवायचं आहे, हे मला काहीही माहीत नव्हतं. नंतर मग स्टडी केला, तुम्हाला फोन केला, त्यांना फोन केला की दादा मुझे बाबा साहब का गाना गाना है, तो मुझे गाणे कोण लिख के देगा? मग तुम्ही मला त्यांचं नाव सांगितलं, अगल्या पर्सनचं. त्यांना फोन लावलं मी की दादा, म्हटलं मला गाणी पाहिजे. ठीक आहे ना अनूप भाई, मिल जाएंगे. मैं एक गाने का इतना पैसा लेता हूँ. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला गाणी पाहिजे होती. त्यांच्याशी माझी मुलाखत झाली आणि त्यानंतर त्यांच्याकडून गाणी घेऊन मी गाणी गायली. गाणी गायल्यावर लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला गाण्याला. मग मी आता आपण या गाण्याच्या करायच्या काय, आता ही गाणी मला ज्या चॅनलला द्यायची आहे तर त्या चॅनलवाल्याचा पण खूप मोठा त्रास सहन करावा लागला. काही दिवसानं काय झालं, त्या लोकांनी गाणी रिलीज केली. रिलीज केल्यानंतर मला वाटते हा 1 वर्ष तरी मला लागलं असेल. मला हळूहळू माहीत झालं की आंबेडकरी मिशनरी लोक, आंबेडकरी मिशनरी गायक, आंबेडकरी मिशनरी लेखक, आंबेडकरी मिशनरी मधले चॅनल्सवाले हे कशा पद्धतीचे आहेत.
कशा पद्धतीचे आहेत? हे मी सर्वांना बोलणार नाही आहे, पण मला जो एक्सपिरियन्स आला तो तुम्हाला मी शेअर करत आहे. मग नंतर माझी हळूहळू ओळख झाली लोकांमध्ये. मग त्या गायकाशी त्या गायकाशी बोलणं. मग काही गाणी मी कीर्तनजी गजबी यांची गायली आहे, काही गाणी के पाटलांची गायली आहे, काही गाणी अरविंद वानखेडे. वानखेडे साहेबांची गायली आहे, काही गाणी रमेश बाबू वाघमारेची गायली. असे खूप काही गाणी अजून त्यांची गायली आहे मी. मनोजदादा गोस्वामीची गाणी गायली, आता पण त्यांची गाणी मी गाणार आहे खूप सारे. असे खूप लोकांची गाणी गायली. मग मला इतकं समजलं की ह्या फील्डमध्ये कोणता व्यक्ती कसा आहे. ठीक आहे. एक तुम्हाला मी किस्सा सांगतो त्या गोष्टीमधला. के पाटलांची मी 5-7 गाणी रेकॉर्ड केली ती गाणी चालायला पण लागली. पण काही कलाकारांना ते म्हटलं मनामध्ये रुजलं नाही की हा नवीन पोरगा आला, हा गात आहे, चांगलं गात आहे, हे करत आहे ते करत आहे. त्यांनी के पाटलांना फोन केला की बोले आप लड़के को गाने दे रहे, हाँ उसको आगे कर रहे, आप उसको गाने देंगे तो हम तुम्हारे गाने नहीं गाएंगे. मी म्हटलं यार आंबेडकरी कलाकार कसे हे, कशा पद्धतीचे कलाकार आहेत. मग एक गाणं मी गायला होता, बोले विहार मला मी कुलूप बंद आहे. ते माझं गाणं एका गायकाने नाव नाही घेणार मी कॅमेऱ्यासमोर, ज्यांनी गायलं त्याला माहित असेलच. काय हरकत नाही. तर त्यांनी ते माझं गाणं चोरी केलं, मी म्हणेन चोरी केलं. त्यांनी खूप एक्सप्लेन केलं की मेरे को गाना उन्होंने दिया, ऐसा हुआ वैसा हुआ. ते पूर्ण गोष्टी फ्रॉड आहेत. मला इतकं माहिती आहे की त्या व्यक्तीनं माझं ते गाणं चोरी केलं, कारण की त्याला पण माहिती आहे की ते गाणं कोणाचे आहे आणि कोणी रेकॉर्ड केलं आणि त्या गाण्याच्या कोणी काय केलं म्हणून त्याला पण माहिती आहे. आणि हे गाणं मी अगोदर त्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड पण केलं होतं आणि ज्यांनी हे गाणं शूट केलं होतं त्याला पण माहिती आहे. पण ह्या सर्व लोकांनी मिळून ते गाणं चोरी केलं. चॅनलवाल्यांनी, स्टुडिओवाल्यांनी आणि गायकांनी, ह्या तिन्ही लोकांनी मिळून ते गाणं चोरी केलं म्हणेन मी. मला इतकं माहिती आहे. आणि जेव्हा तुमचे इतके मोठे नाव आहे आणि तुम्ही असे कामं करता, तुम्ही मरून जायला पाहिजे माझ्या हिशोबाने. तुमची इतकी सिनियरिटी आहे आणि तुम्ही असे कामं करता, कशाचे तुम्ही मिस्त्री गायक आहात. म्हणजे बरेच अनुभव तुम्हाला आले. नाही, अनुभव खूप आहेत मला, ह्या गोष्टीचे अनुभव खूप आहेत आंबेडकरी मिशनमध्ये. आणि मग मी ह्या लोकांनी काय केलं, तिथे प्रोग्राम आहे, तिथे माझा फोटो, तिथं माझं नाव, एकंदरीत मग यांच्यापासून मी आउट झालो, थोडंसं दूर झालो यांच्यापासून. आणि बरं, यांच्यासोबत अजून काही मोठे मोठे लोक पण आहेत, काही मोठे मोठे एज्युकेटेड लोक, थोडेसे फायनान्शियली स्ट्रॉंग. आणि हे लोक त्या 2-4-5 लोकांना घेऊन फिरतात. म्हणजे आमच्यासोबत बेसिकली फायनान्शियली सपोर्ट असावा. त्यांना माहिती आहे आमची काही लायकी नाही, कारण की आम्ही चोर लोक आहोत, आमची काही अवकात नाही आहे, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे लोक काय करतात, 4-5 लोक घेऊन यांचे एक समूह तयार करतात. तर तुमचा एक समूह वेगळा आहे, माझा एक समूह वेगळा, त्यांचा एक समूह वेगळा. म्हणजे ह्या लोकांनी बाबासाहेबाला समूहामध्ये वाटलं आहे. हे कोणीही मिशनचे काम करत नाही आणि हे कोणी मिशनरी गायक आहेत नाही. मला इतकं म्हणायचं आहे. खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही. बिलकुल. म्हणजे आम्ही लोक ज्या गायकांना ऐकण्यासाठी आतुर असतो, बिलकुल. त्यांच्यामध्ये बाबासाहेबांविषयी अशा पद्धतीची गटबाजी जर असते. बरं, काय शिकलात तुम्ही चुका अपयश यामधून? पुढे काय करायचं, तुम्ही तुमचा मॅप कसा तयार केला आणि काय माझ्या शिकलात तुमच्या जीवनाच्या आखरी शेवटपर्यंत फक्त ना फक्त माझ्या ओठावर बाबासाहेब असणार. मी भीम बुद्ध गीत गाणार, त्याशिवाय दुसरी गाणी गाणार नाही. बरं, तुमच्या आयुष्यात तुमच्या पाठीशी खंबीरपणे सतत आतापर्यंत कोण उभा राहिला? मीच. माझ्या पाठीशी मीच उभा आहे. माझ्या पाठीशी कोणी उभा नाही आहे. तुम्हाला हे गोष्ट समजून घ्यावं लागेल. खून से बडे गुण के रिश्ते होते, कोणी बोलला आहे खून से बडे गुण के रिश्ते होते. आता गुण के रिश्ते म्हणजे कोणते? तुम्ही हा जो काळ सुरू आहे ना, ह्याच्यामध्ये 2 गोष्टीला खूप वाव आहे. मी स्पष्ट बोलतो कॅमेऱ्यासमोर. 2 लढाया सुरू आहेत आणि खूप जोमात सुरू आहेत. पहिली आहे धनाची लढाई आणि दुसरी आहे तनाची लढाई. ह्या 2 गोष्टीशिवाय बाकी गोष्टी संपल्या. रिश्ते मरम पावले, प्रेम मरम पावला, माया मरम पावली, मर्यादा मरम पावली. आणि जिवंत आहे फक्त पैसा आणि धन. तन आणि धन ह्या 2 गोष्टीसाठी लोक जिवंत आहेत. मला तरी असं वाटते. जे बघितलं आहे मी आणि तेच तुम्हाला सांगत आहे. बरं, बहुजन समाजातील लोकांसाठी किंवा जे बाबासाहेबांवर प्रेम करतात, त्यांच्यासाठी एखादं गाणं म्हणा. एक गाणं आठवते मला यांची कंडिशन पाहून, जे गाणं गायले प्रकाशनाथजी पाटणकर यांनी.
अरे नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. अरे नाही जनाची लाज मनाची काहीतरी हो धरा. तुम्ही काहीतरी हो धरा. तुम्ही कार्य भीमाचे करा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. तुम्ही कार्य भीमाचे करा, नाही तर हातात बांगड्या भरा. वा 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 वा. खरंच मन तृप्त झालं तुमचा आवाज ऐकून. तुमच्या आवाजात जादू आहे. बरं दादा, तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कसा होता तुमच्या, म्हणजे आतापर्यंत तुमच्या कुटुंबातून तुम्हाला सहकार्याची भूमिका कशी होती? कुटुंबाचा पाठिंबा मला तितका नव्हतं, कारण की मला वाटते म्युझिकमध्ये माझी स्ट्रगल लाईफ मी स्वतः केली आणि मला कोणाचा पाठिंबा नव्हता. पाठिंबा होता फक्त माझ्या पत्नीचा. मला तिने मला खूप सपोर्ट केलं. माझ्या पत्नीने मला बनवण्यासाठी खूप सपोर्ट केलं मला, आणि आधी सपोर्ट करत आहे मला. बरं, मित्र, गुरु आणि मार्गदर्शक म्हणून कोण पाहता तुम्ही तुमच्या आयुष्यात? माझे मित्र पण आहेत, माझे मार्गदर्शक पण आहेत, आणि मला वाटते माझा कोणी गुरु पण नाही. ह्या तिन्ही वस्तू माझ्याकडे नाही. बरं दादा, आज तुम्ही स्वतःकडे कसं पाहता? मला वाटते आज मी भीमबुद्ध गाणी गाऊन स्वतःला खूप चांगल्या नजरेने बघतो. मला वाटते आता मी काही जीवनामध्ये काहीतरी करत आहे, आता संतुष्ट आहे. म्हणजे माणसाला एक मानसिक समाधान जे हवं असतं, बिलकुल ते आता मला मिळालं. ते आता आहे. तुमची ओळख तुम्ही कशी करून देता? माझी ओळख, मी एक प्रबोधनकार, भीमबुद्ध गीतांच्या एक आपल्याला त्याला म्हणता येईल मिशन चालवणारा नाही म्हणू शकत मी, कारण की मी मिशन चालवत नाही. ते लायकीच नाही आपली मिशन चालवायची. कारण की बाबासाहेब बोललेत माझी 10 भाषणं आणि कलाकाराचं एक गाणं. मला ती गोष्ट आठवत नाही, मी ही गोष्ट कुठंच बघितली नाहीये की माझं 10 भाषण आणि कलाकाराचं एक गाणं असं बाबासाहेबांनी कुठं म्हणलं. लहानपणापासून मी सुद्धा हे ऐकत आलो हा, की बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणातून असं संबोधलं होतं की माझी 10 भाषणं, तर वामनदादाचं एक गाणं, अशी ती भूमिका होती. नाही, हे शब्द मला वाटते बाबासाहेबांनी वामनदादासाठी, नागोराव पाटणकरसाठी आणि जितके त्या काळामध्ये जितके श्रेष्ठ गायक असतील हे त्या लोकांसाठी बोलले असतील. पण आजच्या काळामध्ये जे गायक आहेत हे जे सुरू आहे, मला वाटते वामनदादा कधी स्टेजवर उडी नाही मारली. मला वाटते वामनदादा कधी स्टेजवर उभे होऊन गाणी नाही गायली. त्यांनी गावागावात जाऊन प्रॉपरली बाबासाहेबांची एक मोहीम राबवली, पण असे सोंगाळे नाही केले बाबासाहेबांना, वामनदादा वगैरे. आणि आजचे गायक पहा, हा कुठला गाणं आहे, कसा टाईपचा गाणं आहे, कसा प्रबोधन आहे, कुठला मिशन आहे. तुम्ही स्टेजवर उड्या का मारता, ठीक आहे, तुम्ही खाली येऊन गाणी का गाता, तुम्ही नाचो पब्लिकमध्ये जाऊन तुम्ही पब्लिक नाचवता का, म्हणजे हा प्रकार खूप वेगळा झाला. मला वाटतं हा प्रबोधनाचा प्रकार तर नाही आहे. पण आता कसं आहे, आम्हाला पण कधी गायचं आहे तर आम्हाला पण तीच क्वालिटी पब्लिक समोर प्रस्तुत करावी लागते. कारण की ह्या लोकांनी पब्लिकला एक आदत लावून दिली आहे ना, पब्लिकला एक सवय लावून दिली आहे की जोपर्यंत सिंगर उभा होऊन गाणार नाही तोपर्यंत वाटणार नाही की वा क्या गा रहा है. मग तो कसाही गाव, काही गरज नाही तुम्हाला स्टेजवर एवढा तमाशा करायची. बरोबर. इथे असं पाहायला मिळते की प्रबोधनाचे कार्यक्रम होत असताना एक कव्वाली फील्ड एक वेगळा पॅटर्न मानला जातो आणि ऑर्केस्ट्रा एक वेगळा पॅटर्न मानला जातो, पण प्रबोधन दोन्ही ठिकाणी होते. आता पद्धत वेगवेगळी असू शकते, तर यामध्ये तुम्ही या दोन्ही गोष्टींना कशा पद्धतीने पाहता? ऑर्केस्ट्रा एक वेगळा आहे आणि कव्वाली एक वेगळी आहे. पण ह्या लोकांनी काय केलं, कव्वालीमध्ये एक वेगळा विषय घुसवला आहे लोकांनी. मला वाटते बाबासाहेबाच्या गाण्यांनी तुम्ही प्रोग्राम कधी केलीत काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही कलाकाराला जे बोलवता, आंबेडकरी जलसा, आंबेडकरी या बौद्ध महासभा, या बौद्ध परिषद, तुम्ही हे जे ठेवता त्यामध्ये तुमची डबल मिनिंगची गाणी नाही झाली पाहिजे. सर्वात मोठा टॉपिक हा आहे. डबल मिनिंग म्हणजे काय आहे हा गाण्याला पण माहिती आहे, आणि जो गाणी ऐकतो
त्याला पण माहितीये की आहे आपण काय ऐकत आहोत, ह्या काय गात आहे. मग जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे मंच आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मंच आहे, आपण त्या मंचावरचे सोंगाडे का बरं करू शकतो, मी का करू शकतो, का झाले पाहिजे याची बरोबर. जाण एक तर त्या समितीला पाहिजे आणि गाण्याला कव्वालला पण पाहिजे. आता ठीक आहे, तो कव्वाल म्हणते मी आजपर्यंत कधी अशी गाणी गायली नाही, माझं नाव माझी ओळख एक वेगळ्या गाण्याने झाली आहे. अरे बाबा, जब तेव्हा तुझी ओळख वेगळ्या गाण्याने झाली आहे तर मग उठ ना, मग तू स्टेजवरून आपली गाडी पकडून आपल्या घरी जाणं. तुला एवढी कधी बाबासाहेबाची जाण आहे तर तू ना मग त्या स्टेजवर उठून घरी जायला पाहिजे. तुला डबल मिनिंगची गाणी नाही गायली पाहिजे. तू ना कधी डबल मिनिंगची गाणी गायली, तू हमखास पैशासाठीच गाणी गातायस, हा कन्फर्म झाला. खरं आहे तुमचं. बिलकुल. बरं, तुमची सध्याची कामं कोणती आहेत? सध्या काय काय करता तुम्ही? सध्या मी शेती करतो. शेतीमध्ये माझा थोडंसं छोटे मोठे बिझनेस आहेत, पोल्ट्री फार्म्स वगैरे. हे छोटे मोठे कामं सुरू आहेत शेतीमध्ये माझ्या, बस अच्छा. दुसरं काही नाही. आणि जोडीक व्यवसायामध्ये शेतीच आहे आपल्याला. प्रबोधनाच्या कार्यकिर्दीत तुम्ही इकडे आता कुठपर्यंत पोहोचलात? नाही, काय? मी सध्या स्टॉप केलं. कारण की मला वाटलं ऑडियन्सला चांगलं देणं म्हणजे आंबेडकरी समाजाला चांगलं घेणं आवडत नाही आजकाल. आजच्या युगामध्ये आंबेडकरी समाजाला जोपर्यंत तुम्ही तमाशे नाही करा स्टेजवर, म्हणजे बघा किती एक वाईट प्रवृत्तीची गोष्ट आहे की 2 कलाकारांना तुम्ही बोलवता आणि 2 कलाकार आपसामध्ये भांडतात स्टेजवर. काय बोलाल तुम्ही, तुम्ही कसे गाऊ शकता, तुम्ही कशाप्रमाणे आंबेडकर लोकांना सांगू शकता. आंबेडकरी गायक कधी दारू पिऊन कधी गाणी गात आहे स्टेजवर, तुम्ही म्हणजे तुमची इच्छा काय, बाबासाहेब तुम्ही कसे सांगाल लोकांना. समितीला पण माहिती आहे आणि त्या गायकाला पण माहिती आहे की आम्ही असे कार्यक्रम करत आहोत. का करायचे मग, स्टॉप थांबा ना, काही फरक नाही पडत. तुम्ही कोणत्या प्रकारची संगीत आतापर्यंत म्हटलीत आणि तुम्हाला आवडतात? मला सुफी गाणी आवडतात, मला कव्वालीच गाणी आवडतात, मला मराठी गाणी आवडतात, मराठी सॅड सॉन्ग, मराठी लव्ह सॉन्ग, आणि जास्त करून तर बाबासाहेबाची, गौतम बुद्धाची गाणी खूप आहेत. किती गाणी म्हटलीत तुम्ही आतापर्यंत बाबासाहेबांची? बाबासाहेबाची गाणी तर खूप गायली आहे. तरी जवळपास मला वाटते 50 गाणी तर गायली असेल आतापर्यंत आतापर्यंत, रिलीज झालेली? रिलीज झालेली. आणखी किती गाणी आहेत जी अपकमिंग आहेत? आता खूप गाणी आहेत. आता आपल्या मागे ते एकच काम आहे, फक्त भीम बुद्ध गीते, दुसरं काम नाही. तर आता तुम्ही म्हटलात की स्टॉप झाले सध्या म्हणून. नाही, ते आता सध्या स्टॉप होऊ ना, आपण आपल्या समोर करायची आहेत गाणी. स्टॉप म्हणजे तुम्ही आता स्टेज शो करत नाही की सध्या तर मी थांबवलं आहे. आता जो मार्केटमध्ये जो प्रकार सुरू आहेत ना, एकामेकाला मारहाण, उड्या मारणं, कुणी लुंगीच घालून स्टेजवर येत आहे. बरं, आता स्टेज शो करायला कधी सुरुवात करणार आहात तुम्ही? आता सुरू करणार आहे मी स्टेज शो करायला यावर्षी. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे आहे हो, की या पद्धतीचं वातावरण असल्यामुळे जोपर्यंत माझ्या बेसिक पूर्ण होत नाही, जोपर्यंत माझ्या मनाची जी शंका दूर होत नाही, काय तोपर्यंत. आहे म्हणजे ते नेमकं काय आहे की ऍक्च्युली हा आंबेडकरी म्हणजे ऍटमॉस्फिअर जो आहे ना, आवडत नाही आहे मला. बरं, मग तो आता दूर कसं करणार आहात तुम्ही? मी माझ्या पद्धतीने काम करेन, जे मला आवडेल ते मी काम म्हणजे तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने तयार मी करा. त्या पद्धतीने तयार करेन. नाही स्टेजवर मी दारू पिणार, नाही मला उड्या मारायच्या आहेत, नाही मला लुंगी घालायची आहे, नाही मला काही सोंगायला, नाही काही झगडा करायचा कोणासोबत. प्रामाणिकपणानं ऑडियन्स जी आपल्याला देईल आपण ते घेऊन बाबासाहेब लोकांना सांगू. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आजपर्यंत जितकी प्रबोधनात्मक कार्यक्रम लोक करत आले त्यापेक्षा तुम्ही काही वेगळे आहात? मला तर वाटतं मी वेगळा आहे. मला वाटतं मी वेगळा आहे. मी यांच्यामधून तर नाहीच आहे. कारण की दारू पिणं माझ्याशी होत नाही, गाण्याची चोरी करणं माझ्याशी होत नाही. ठीक आहे, मजबुरीनं पैशासाठी बसून डबल मिनिंगचे गाणे करणं आपल्यासोबत होत नाही. आपल्याला सांग, हे सर्व आपण अगोदर केलं आहेत ना, सोमवारीचे गाणे. आता का बरं करायचे? त्या बाबासाहेबांना तुम्ही त्याला हात मारली पाहिजे. बरं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की एक लेवल आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपण जेव्हा पूर्णत्वास जाऊन बाबासाहेबांच्या गीतांमधनं पैसाही कमवायला लागतो, बिलकुल, आपण आपलं घरदार चालवतो, बिलकुल. त्यानंतर तरी तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी सोडायला पाहिजे. सोडायला पाहिजे. म्हणजे बरं, पुढे कोणत्या गोष्टी साध्य करायच्या ठरवल्यात तुम्ही? मला माझं एक छोटंसं स्वप्न आहे, छोटासा परिवार आहे माझ्याजवळ. जास्त काय मोठं नाही. मला 2 मुली आहेत, पत्नी आणि मी, आणि एक मुलगा माझ्याकडे असतो. तो म्हणजे माझे जे काकी सासरे आहेत त्यांचा साडा आहे. तो आज माझ्याकडे 10 वर्ष झाले माझ्याकडे थांबून आहे. तर इतके 4-5 लोक आम्ही परिवारामध्ये असतो आणि जास्त काय माझी मोठी भूक नाही आहे. मला आंबेडकरी समाज जे काही देईल त्याचा 50% पैसा मी समाजाला दान करतो. वा, खूप
छान तुमची बिलकुल भावना आहे समाजाप्रती बिलकुल. आणि नक्कीच तुम्ही जे ठरवलं त्यामध्ये हे तर मी तुम्ही- करणार. तुम्हाला यश मिळो. किती गाणी अपकमिंग आहेत ते सांगितलं नाही तुम्ही. आता 20 गाणी तरी आहेतच. त्यातलं एखादं चांगलं गाणं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐका. एक गाणं आता माझा येणार रेकॉर्ड झाला आहे. अरे येतील किती दादा न भाऊ, अरे काका साहेब, अरे येतील किती दादा न भाऊ, अरे काका साहेब, आमच्या एकच साहेब ओनली बाबा साहेब, आमच्या एकच साहेब ओनली बाबा साहेब. अरे देश विदेशात गाजे कीर्ती भिनाची, सांगे तो प्रशांत महती हाय का कुणाची. अरे देश विदेशात गाजे कीर्ती भिनाची, सांगे तो प्रशांत महती हाय का कुणाची. अरे डिग्र्या भीमाचे पाहून होती सारेच गायब, अरे डिग्र्या भीमाचे पाहून होती सारेच गायब. आमचा एकच साहेब ओनली बाबा साहेब, आमचा एकच साहेब ओनली बाबा साहेब. तुमच्या अपकमिंग गीतामधलं हे एक बेस्ट गाणं म्हणायला काही हरकत नाही. अशी बरीच गाणी नक्कीच आमचा विश्वास आहे की आहे खूप चांगली चांगली गाणी आहेत ज्यात माझी येणारी आहेत. लोक आतुर आहेत तुमची अल्बम्स तुमची गाणी ऐकायला. तर दादा यानंतरचा गेम आपण शेवटापर्यंत आलोय. काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. आपण रॅपिड फायर खेळणार आहोत आता आणि रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. त्यामध्ये आपल्या आंबेडकरी मिशनरी मधली किंवा आंबेडकरी चळवळीतील लोकांसाठी हे प्रश्न असणार आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा आवडता गायक? आंबेडकरी मिशनरी की फिल्म इंडस्ट्री? आंबेडकरी मिशनरी. आंबेडकरी मिशनरी मध्ये माझे आवडते गायक आहेत प्रकाशनाथजी पाटणकर आणि प्रल्हाद शिंदे. तर ते ग्रेट आहेत. वामनदादा कर्डक, अजून तुम्हाला मनोजदादा घोष. तर ते ग्रेट आहेत आणि त्यांची गाणी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे होतो. आवडतं गाणं कोणतं आहे? आंबेडकरी मिशनचं गाणं. एक गाणं होतं पाणी वाढ ग माय, ते गाणं मला आवडतं. ऐकवन. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, लई नाही मागत भर माझा इवला सदार ग, लई नाही मागत भर माझा इवला सदार ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. हे गाणं आहे. क्या बात आहे, काय जादू आहे तुमच्या आवाज. आम्ही सुद्धा तुमचा आवाज ऐकत राहिलो आणि गुंतून गेलो तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या गाण्यामध्ये. बरं दादा, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आवडता संगीतकार? A.R. रहमान, बॉलिवूड. बॉलिवूड, तो मला खूप आवडतो. अच्छा, बाबासाहेबांच्या गाण्यांमधनं कोण आवडेल? बाबासाहेबांच्या गाण्यामध्ये चंदन कांबळे, चंदन कांबळे यांचं संगीत खूप चांगलं असतं. खरंच लोक फॅन आहेत त्यांची. हो हो. पुढचा प्रश्न आहे दादा, आवडता भजन किंवा गीत प्रकार? पहाटेची बुद्ध गीते आपण त्यांना म्हणतो. पहाटेची बुद्ध गीते. बरं, त्यानंतरचा प्रश्न आहे दादा, कमा वेळ मिळाला तर काय करता? माझ्या रिकाम्या वेळामध्ये मी फक्त संगीत करतो, गाणं ऐकणं, गाणं लिहिणं, गाणं कंपोज, दुसरं मला काही काम नसते. मी फक्त त्याच कामात बिझी असतो. अच्छा, तुमचं ब्रीद वाक्य काय? समाजाला मी फक्त इतकंच सांगेन की जे तुम्ही हे गट तयार केले, गटागटामध्ये बाबासाहेबांची जी विभागणी केली आहे, हे प्रकार बंद करा. आणि आता तुमच्याकडे वेळ नाही आहे. आता सर्व समाज बांधवांना आणि सर्वांना एकत्र व्हायची खूप गरज आहे. इतकंच सांगेन समाजाला मी. संगीत की प्रेरणादायी बोलणं? दोन्हीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. भाषण हा लवकर लोकांच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाही, पण गाणं अशी वस्तू आहे की ती छोट्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांच्या कानावर पटकन जाते. इतकं सांगेन मी. गाणं सर्वात बेस्ट. अच्छा, दोन्हींचं एक वेगवेगळं महत्व वेगवेगळं आहे महत्व असं म्हणायला. स्टेज की स्टुडिओ? मला दोन्ही आवडतात.
कारण की मी स्टुडिओमध्ये पण खूप वर्किंग केलं आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये नागपूर डिव्हिजनला जर कोणी जास्त गायली असेल, मी माझे इतके स्टुडिओज आहेत, कोणी गायकानं ते पाहिलं असेल. खूप स्टुडिओ बघितले आहेत मी आणि खूप काम पण केलं आहे स्टुडिओमध्ये. काय परिभाषा असेल जर मोजक्यात जर तुम्हाला सांगायचं असलं गायकांविषयी किंवा संगीत प्रेमींविषयी ज्यांनी स्वतःचं आयुष्य संगीतासाठी झोकून दिलं त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? ते त्यांनाच माहिती आहे की संगीत काय आहे. तुमचा अनुभव काय म्हणतो? माझा अनुभव संगीत इज बेस्ट. संगीतासारखे दुसरा मरहम, दुसरी औषधी कुठलीच नाही. बरं, पैसा की सॅटिस्फॅक्शन? बघा, दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. पैशाशिवाय सॅटिस्फॅक्शन पण येत नाही. म्हणून सॅटिस्फॅक्शन तुमच्या तेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल. मग तुम्ही पैसा लाताडला, हो ना, पैसा लाताळलो मी मग सॅटिस्फॅक्शनसाठी, पण त्याचा परिणाम माझ्यावर झाला ना. मग सोडाल का आता? नाही. मग काय निवडाल तुम्ही, पैसा की सॅटिस्फॅक्शन? दोन्ही गोष्टी सोबत पाहिजे. तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन असणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडे बॅकअप प्लॅन नसेल ना कुणाचा, तुम्हाला कधी सहारा नसेल, आई म्हणा, वडील म्हणा, बहीण म्हणा, दादा म्हणा, काका म्हणा, सासू म्हणा, ससूर म्हणा, साळा म्हणा, कोणीतरी तुमच्या मागे जोपर्यंत बॅकअप प्लॅन असेल तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. बिना बॅकअप प्लॅन शिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही. कोणी म्हणते ना की मी मोठा होऊ शकतो, चुकीचा प्रकार आहे. मला नाही वाटत की कुणी व्यक्ती बिना बॅकअप प्लॅन, त्याच्याकडे गव्हर्नमेंट नोकरी तरी असेल, तो त्याचा बॅकअप प्लॅन झाला. बिना बॅकअप प्लॅन शिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही असं मला वाटतं. प्रत्येकाची एक वेगवेगळी परिभाषा असते बिलकुल बिलकुल आणि प्रत्येक मुद्द्यावर वेगवेगळी पैलू असतात. बिलकुल. तर दादा, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी भेटून आज तुमच्याशी ज्या काही चर्चा झाल्या आमच्या प्रेक्षकांनाही बरं वाटलं असेल आणि मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून, तुमच्याशी संवाद करून. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. आमच्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे की जगणंच राहून गेलं. तुम्ही सुरुवातीचा काळ एक वेगळी लाईफ पाहिलात, मोठं नाव झालं, स्टेज पाहिलात, मोठमोठी पैसा पाहिलात, एक वेगळं विश्व पाहिलं आणि आता चळवळीसाठी पूर्णतः समर्पित झालात. मध्यंतरीच्या काळात घरातही वेगळं वातावरण होता, घरातली परिस्थिती, मग आर्थिक अडचणी, या सगळ्या परिस्थितींना तोंड देत 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 तुम्ही पुढे आलात आणि तुम्ही खचलात नाही. बिलकुल तर या सगळ्यांमध्ये तुमचं स्वतःसाठीचं जगणं कुठेतरी राहून गेलं असं तुम्हाला वाटतं? बिलकुल बिलकुल. बघा, जेव्हा जीवनात माणसावर प्रसंग, वाईट प्रसंग कधी आले ना, तर काय असते की तुमच्यासोबत ना दवाखान्यात दवाखान्यात आणि काय बोलू आपण त्यांना, तुम्ही बोलला आहे तुमच्यासोबत कोर्टात आणि दवाखान्यात कधी कोणी असले तर तोच तुमचा. बघा, प्रॉब्लेम कशी असतं सर्वांना माहिती आहे. आज पैसा सर्वांकडे असतो, कोणी ब्लँक राहत नाही. पण त्या काळी तुम्हाला माहित होतं की तुमच्याशी कोणता व्यक्ती किती खोटं बोलू शकतो. तुम्हाला केव्हा माहित होणार, जेव्हा तुमच्यावर प्रसंग असा आला की तुम्हाला त्या व्यक्तीची गरज आहे आणि तो व्यक्ती तुमच्या सोबत त्यावेळी नाही आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की इम्पॉर्टन्स काय आहे त्या व्यक्तीची. मग हळूहळू काय होते, त्या माणसाची इम्पॉर्टन्स तुमच्यामध्ये विलिप्त होऊन जाते. असाच माझ्यासोबत पण झालं. तर मला असं वाटतं की ह्या सर्व भानगडीमध्ये एक फैमिली प्रोग्राम मध्ये अपन क्या, कलाकार बहुत अलग होता है, कलाकार की दुनिया ही बहुत अलग होती है. उसकी कोई माँ नहीं, उसका कोई बाप नहीं, उसकी कला है, उसकी माँ बाप होती है. आणि कलाकाराला कधी तुम्हाला मारायचे आहे, तुम्ही दुसरं काही नका करू, त्याची कला त्यासोबत हिसकावून घ्या, बस झालं. कलाकार असा संपून जातो. आणि मला असं वाटतं की जर कुणाची फॅमिली असेल, त्याच्या मागे त्याचा बॅकअप प्लॅन खूप जरुरी आहे. आणि तो नसेल ना, तर मग हे रिश्ते नाते तुमच्या काही कामाचे नाही. तुम्ही यांना तथास्तु करून द्या. तुमचं जगणंच राहून गेले असं असं तुम्हाला काय वाटतं? बिलकुल जगणं राहून गेले. ह्या काळामध्ये माझं असं वाटतं, मला आज मी माझं खूप मोठं नाव असलं असतं. एवढ्या 10-15 वर्षाचे माझे वेस्टेज गेले. या 10-15 वर्षांनी मी कुठच्या जाऊन पोहोचलो असतो, आरामात गेलो असतो. मला काही प्रॉब्लेम नव्हती, कारण की माझ्याकडे तो स्किल आहे, ती क्वालिटी आहे, ती गाणी आहेत, ती शब्द आहेत, स्ट्रगल पण आहे. तर मला वाटतं मला वर जायला मला वेळ नाही लागला असता. खूप वर निघून गेलो असतो मी म्युझिकमध्ये. म्हणून आज मला वाटते की आपलं कुठेतरी जगणं थांबूनच गेलं. पण करू समोर आपण प्रयत्न. बरं दादा, तुमचे प्रयत्न तुम्ही निरंतर सुरू ठेवा, नक्कीच यश मिळेल. आणि तुमचं ऑलरेडी इतकं मोठं नाव झालेलं आहे, लोक तुम्हाला ओळखतात, तुमचा आवाज ऐकायला लोक आतुर असतात. आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
शेवटचं एक गाणं तुमच्याकडून ऐकायला आवडेल, बिलकुल. आमच्या प्रेक्षकांनाही आणि आम्हालाही. लागला करायला झुकून सलाम पुन्हा, लागला करायला झुकून सलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही, अरे नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही, तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुर नाही, तुझ्या त्या रानामध्ये राबणारा गुर नाही. बोलक्या जिभेवरी, बोलक्या जिभेवरी लागलं लगाम पुन्हा, बोलक्या जिभेवरी लागलं लगाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. लागला करायला झुकून सलाम पुन्हा, लागला करायला झुकून सलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. वा 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 वा, खरंच खूप खूप धन्यवाद दादा, तुम्ही आलात, आम्हाला भेटलात Thank you. आणि तुमच्याशी चर्चा करण्याची, संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळवून दिली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. पुन्हा भेटूयात नंतर कधी 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुमच्याशी भेट होईल याच मंचावर, याच कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा लोकांच्या भेटीसाठी येऊयात. तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते नक्कीच पूर्ण होईल. लोक तुम्हाला ऐकायला आतुर आहेत. तुमची गाणी लॉन्च करा आणि आमच्या प्रेक्षकांना भेटायला या. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.